नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यातील वाकला येथे. तर आपण जाणून घेणार रक्तदान शिबिर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी ऑल महाराष्ट्रात म्हणजे आठ राज्यामध्ये का रक्तदान शिबिर जे चालवलं. तर तुम्ही जागा आणि दुसऱ्या जागा हा संकल्प धरून माऊलींनी आज नाही का रक्तदान शिबिर आज वाकल्या गावामध्ये सकाळपासून का बा रक्तगट का बा रक्त मित्र. तर या संदर्भामध्ये आपल्या सोबत जिल्हा कमिटीवरचे प्रमोद पाटील यांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पहिला परिचय. नमस्कार, जय सियाराम. मी प्रमोद पाटील. आपल्या वाकला नगरीमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने तसेच युवा दिवस असेल, सावित्रीबाई फुले जयंती असेल आणि जिजाऊ जयंती या निमित्तानं आजच्या 16 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. ही जगद्गुरु रामानंदाचार्यांची प्रेरणा आहे. दिनांक 4 जानेवारी ते 2026 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान हा रक्तदान महाकुंभ सर्वत्र सुरू आहे. या माध्यमातून सर्वत्र लाखो रक्तदात्यांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलंय. आपल्या वाकला नगरीमध्ये सुद्धा आज या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बांधव सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदररित्या रक्तदानाचा प्रतिसाद मिळतोय आणि या ठिकाणी रक्तदान सुरू आहे. आपण जाणून घ्या बा आपल्यासोबत आकाश भाऊंची काय प्रतिक्रिया. सकाळपासून त्यांनी आज रक्तदान शिबिराची सुरुवात केली, या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया. जय सियाराम. माझं नाव आकाश रवींद्र सोनवणे आहे. मी तालुका कमिटी सदस्य आहे. तर आम्ही 15 दिवसापासून हा रक्त कॅम्प चालवतोय. आता अजून 18 तारखेपर्यंत हा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थांमार्फत हा दरवर्षी सालाबाद प्रमाणे हा रक्तदान शिबिर होत आहे. तर आगळा वेगळा हा आपण इतिहास घडवतोय की जे वेगवेगळे माध्यम आहेत आपलं, जसं वेगवेगळ्या अवयदान असतील, नंतरून देहदान असतील, जे आमच्या संप्रदायातर्फे काही लाखो म्हणजे आतापर्यंत काही 118 अवयदान झालेले आहेत. नंतरून काही बॉडी 170 आमचे देहदान झालेले आहेत. आणि नंतरून आम्ही आतापर्यंत काही 1,36,000 मागच्या वर्षी आम्ही रक्तबाटल्या तयार केलेल्या होत्या आणि त्या बँकेमार्फत आणि त्या आम्ही राज्य शासनाला समर्पित केल्या होत्या. आता ह्याही वर्षी आम्ही तो संकल्प परत नवीन युवांच्या माध्यमातून किंवा काही गाव प्रतिष्ठित आमदार वगैरे यांच्या माध्यमातून हा दरवर्षी सालाबाद प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करत असतो. आपल्यासोबत गावचे नागरिक रक्त मित्र अरुण भाऊ यांची काय प्रतिक्रिया. त्यांनी जे रक्तदान केलं तर या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. पहिला परिचय. मी अरुण मगर. मागील वर्षीही याच ठिकाणी रक्तदानाचा हा कार्यक्रम झाला होता आणि यावर्षीही हा कार्यक्रम होत आहे. जगद्गुरु नरेंद्र स्वामीजी महाराज यांच्या प्रेरणेनं दरवर्षी त्यांचा भक्त परिवार या ठिकाणी याचं आयोजन करतो आणि नागरिकांचाही त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो. अध्यात्माबरोबर सामाजिक जीवनातही नरेंद्र स्वामी महाराजांचं मोठं कार्य आहे. देहदान असेल, रक्तदान असेल, अवयवदान असेल, असे समाजोपयोगी ते चांगल्या रीतीचे एक काम करतात, म्हणून लोकांचाही त्याला उदंड प्रतिसाद मिळतो. आमच्या शिवरबांगला परिसरात त्यांची एक अँब्युलन्स सेवाही सुरू आहे. असं नरेंद्र स्वामीच्या या कार्यासाठी आमच्या वाकलावासियांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गावातील राहिलेल्या नागरिकांना विनंती करतो की त्यांनी रक्तदानात सहभाग घ्यावा. धन्यवाद. आपण जाणून आहोत डॉक्टर साहेब स्वतः त्यांचा डॉक्टर दवाखाना आहे तर वाकल्या गावचे त्यांनी सुद्धा रक्तदान केलं. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत का बा. डॉक्टर साहेब आपली काय प्रतिक्रिया आहे. जय श्रीराम. मी डॉक्टर प्रमोद जीवरक, वाकला या गावीच मी प्रॅक्टिस करतो. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी स्वामीजींच्या प्रेरणेने या ठिकाणी आयोजित हा रक्तदानाचा महाकुंभ, ज्याला आपण दानात दान श्रेष्ठ दान म्हणतो, असं हे रक्तदान जे अदृश्य पद्धतीनं कुणापर्यंत जाईल याची कुणालाही माहिती मिळत नाही आणि या श्री संप्रदायाच्या माध्यमातून हा रक्तदानाचा महाकुंभ दरवर्षी या ठिकाणी आयोजित होतो. आतापर्यंत 1 लाखाच्या पुढे या ठिकाणी संकलन झालेलं आहे आणि 18 तारखेपर्यंत नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभरातून स्वामींचा सर्व भक्ती परिवार असेल आणि सामान्य जनता असेल यांच्या माध्यमातून मागच्या वर्षीचं जे 1,36,000चं जे काही टार्गेट पूर्ण केलेलं होतं, नक्कीच ते या ठिकाणी यावेळेस ओलांडून 1.5 लाखापर्यंत जाईल अशी एक आशा बाळगतो आणि पुनश्च एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण किमान वर्षातून 6 महिन्यातून एकदा तरी रक्तदान करायला हवं. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्यासोबत निकम सरांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पहिला परिचय.
तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी शिकवण देणारे सद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नानीसधाम व सह्याद्री ब्लड बँक छत्रपती संभाजीनगर या दोघांच्याही संयुक्त विद्यमानं हा जनसेवेचा जो काही रथ आहे तो रथ मला वाटतं की सर्व वैजापूर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या आशीर्वादानं हा या ठिकाणी सुरू आहे. आणि निश्चित मला वाटतं की 1.5-2 लाखांपर्यंत रक्तबॅगेचं या ठिकाणी संकलन या ठिकाणी होत आहे. निश्चितच सन्माननीय या तालुक्याचे या संप्रदायाचे अध्यक्ष साहेबांनी आताच सांगितलं की त्यामध्ये देहदान असेल, त्यानंतर रक्तदान असेल आणि ज्याही आपल्याला समाजसेवेसाठी मानवतेच्या सेवेसाठी ज्या गोष्टी करता येतील त्या या संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहेत. खरे तर या ठिकाणी मी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सर्व या ठिकाणी शिष्यांचं, सर्व अनुयायांचे या ठिकाणी मी प्रथमतः खूप खूप धन्यवाद देईल की आपण जर बघितलं तर सर्वत्र हा जो काही रक्तदानाचं शिबिर आहे हे संपूर्ण चालवत असताना प्रत्येक जण या ठिकाणी हुरारीनं त्या ठिकाणी सहभागी त्यामध्ये होतोय. आणि निश्चितपणे या सर्वांच्या प्रयत्नानं जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हा कुंभ या ठिकाणी सातत्याने असाच त्याचा रथ या ठिकाणी चालू आहे, तो असाच या ठिकाणी तेवत राहू अशा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. निश्चितपणे या आमच्या वाकला वासियांच्या वतीनं या ठिकाणी मी या उपक्रमास खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि 17-18 तारखेपर्यंत हे जे काही शिबिर अजून चालू आहे यामध्ये ज्या ज्या गावाला हे शिबिर असेल तेथील त्या नागरिकांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आपण या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे. कारण रक्तदान हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याने आपल्या हृदयाचा जो काय आपण हृदयविकार म्हणतो याचा सुद्धा धोका आपल्याला कमी प्रमाणात होऊ शकतो. आणि आपण केलेलं रक्तदान अवघ्या 24 तासात त्या ठिकाणी त्याची झीज भरून येऊ शकते. म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप करणं म्हणजे रक्तदान करणं खूप आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे असं या ठिकाणी मी सांगतो. पुनश्च एकदा सर्व रक्तदात्यांचे, सर्व वाकलावासियांचे आणि या स्वस्वरूप संप्रदायाचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या या कार्यात शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, वाकला.